नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या माइंडफुल पेजेस मराठी चॅनलवर. आज आपण युवल नोहा हरारी यांनी लिहिलेल्या बहुचर्चित सेपियन्स या पुस्तकाबद्दल जाणून घेणार आहोत. चला तर सुरू करूया. कल्पना करा, आजपासून सुमारे 1,00,000 वर्षापूर्वीचा काळ. ना शहरं होती, ना पैसा, ना धर्म, ना देश, फक्त जंगल आणि त्यात फिरणारे अनेक प्राणी. त्यांच्यात एक प्रजाती होती, साधारण, कमजोर, ना मोठे दात, ना तीक्ष्ण नख. ती प्रजाती म्हणजे आपण, होय, होमो सेपियन्स. त्या काळात पृथ्वीवर आपणच एकमेव मानव नव्हतो. निअँडरथॉल्स होते, डेनिसोवन्स होते आणि इतरही मानव प्रजाती. पण आज फक्त आपण उरलो आहोत. प्रश्न असा आहे, आपण कसे जिंकलो? शारीरिक ताकदीने? नाही. वेगाने? नाही. मग कशाने? युवल नोहा हरारी या पुस्तकात एक धक्कादायक कल्पना मांडतात. आपण जग जिंकलो कारण आपण कथा बनवू शकतो. होय, कथा, कल्पना, मिथक, विश्वास. पैसा ही एक कथा आहे, देश ही एक कथा आहे, कायदे, धर्म, कंपनी, सगळं एका सामूहिक कल्पनेवर उभा आहे. आणि त्या कल्पनांवर विश्वास ठेवणारा एकमेव प्राणी म्हणजे मानव. सेपियन्स हे पुस्तक आपल्याला विचारायला भाग पाडतं, आपण खरोखर प्रगती केली आहे का, की फक्त जगावर नियंत्रण मिळवलं आहे? आपण अधिक शक्तिशाली झालो, पण आपण अधिक सुखी झालो का? या प्रवासात आपण लाखो वर्ष मागे जाऊ, मानवाच्या जन्मापासून आधुनिक जगापर्यंत. हा इतिहासाचा धडा नाही, हा आपल्या अस्तित्वाचा शोध आहे. कारण शेवटी प्रश्न एकच आहे, आपण कुठून आलो आणि पुढे कुठे चाललो आहोत? चला, मानवजातीच्या सर्वात रोचक कथेला सुरुवात करूया. अध्याय 1. कॉग्निटिव्ह रेव्होल्यूशन, मानसिक क्रांती. सुमारे 70,000 वर्षांपूर्वी होमोसेपियन्स हा अजूनही एक सामान्य प्राणी होता. तो शिकार करत होता, फळं गोळा करत होता, छोट्या गटात राहत होता. पण अचानक काहीतरी बदललं. कोणताही मोठा शारीरिक बदल नाही, कोणताही नवीन शस्त्र नाही. बदल झाला मेंदूमध्ये. यालाच म्हणतात कॉग्निटिव्ह रेव्होल्यूशन. प्रश्न असा आहे, नेमकं काय बदललं? हरारी सांगतात, भाषा बदलली. प्राणीही आवाज काढतात, ते संकेत देतात, धोका सांगतात. पण मानवाने काय केलं? मानवाने अशा गोष्टींबद्दल बोलायला सुरुवात केली ज्या प्रत्यक्षात अस्तित्वात नव्हत्या. देव, आत्मा, कायदे, कथा, हीच आपली खरी सुपर पॉवर होती. कल्पना करा, 10 निअँडरथॉल्स एकत्र आले तर ते फक्त एकमेकांना ओळखू शकतात. पण 10,000 सेपियन्स एकत्र आले तर ते एका कथेवर विश्वास ठेवून एकत्र काम करू शकतात. उदाहरणार्थ, जर सगळे लोक मानतात की आपण एकाच देवावर विश्वास ठेवतो तर ते एकत्र येतात. जर सगळे मानतात की हा पैसा मूल्यवान आहे तर ते व्यापार करतात. पैसा म्हणजे काय? फक्त कागद. पण आपण त्यावर विश्वास ठेवतो म्हणून तो शक्तिशाली आहे. ही कलेक्टिव्ह इमॅजिनेशन आपल्याला इतर सर्व प्रजातींपेक्षा वेगळं बनवते. कॉग्निटिव्ह रेव्होल्यूशनमुळे आपण मोठ्या गटात राहू लागलो, योजना आखू लागलो, भविष्याचा विचार करू लागलो. पण या क्रांतीची एक काळी बाजूही होती. सुमारे 50,000 वर्षांपूर्वी अनेक मोठे प्राणी अचानक नष्ट झाले. ऑस्ट्रेलियामध्ये जायंट कंगारू, अमेरिकामध्ये मॅमोथ्स. योगायोग की सेपियन्सची शिकार? बहुधा आपणच कारण होतो. आपण फक्त बुद्धिमान नव्हतो, आपण डिस्ट्रॅक्टिव्ह देखील होतो. कॉग्निटिव्ह रेव्होल्यूशनने आपल्याला सहकार्याची ताकद दिली, पण त्याचबरोबर निसर्गावर नियंत्रण ठेवण्याची महत्त्वाकांक्षा दिली. आजही आपण कथा तयार करतो. कंपनी कल्चर, नॅशनल आयडेंटिटी, ह्युमन राईट्स, हे सगळं काय आहे? कलेक्टिव्ह बिलीफ सिस्टम. जर उद्या सगळे लोक
पैशावर विश्वास ठेवणं थांबवतील तर इकॉनॉमी कोसळेल. इतकी शक्ती आहे आपल्या कल्पनेत. म्हणून प्रश्न असा आहे, आपण जगावर राज्य करतो कारण आपण सर्वात मजबूत आहोत, की कारण आपण एकाच कथेवर एकत्र विश्वास ठेवू शकतो? कॉग्निटिव्ह रेव्होल्यूशन हा मानवजातीचा टर्निंग पॉइंट होता. त्या दिवसापासून आपण फक्त प्राणी राहिलो नाही, आपण कथा सांगणारे प्राणी बनलो. आता पुढे येते मानव इतिहासातील सर्वात वादग्रस्त घटना, शेतीची सुरुवात. ती खरंच प्रगती होती की एक सापळा? अध्याय 2, ॲग्रिकल्चर रेव्होल्यूशन. शेती, प्रगती की सापळा? सुमारे 12,000 वर्षांपूर्वी मानवाने एक निर्णय घेतला. तो जंगलातून बाहेर आला आणि जमिनीवर बी पेरलं. आपण म्हणतो ही मानव इतिहासातील सर्वात मोठी प्रगती होती. शेतीमुळे अन्न वाढलं, लोकसंख्या वाढली, गावं तयार झाली, नंतर शहरं. पण हरारी एक धक्कादायक वाक्य लिहितात, हिस्ट्रीज बिगेस्ट फ्रॉड. ते म्हणतात, शेतीने मानवाला मुक्त केलं नाही, तिने त्याला गुलाम बनवलं. का? कल्पना करा, शिकार आणि फळं गोळा करणारा मानव दररोज काही तास काम करत असे. उरलेला वेळ आराम, सामाजिक जीवन, निसर्ग. पण शेती? दररोज कष्ट, सूर्याखाली काम, पीक खराब झालं तर उपासमार. पूर्वी मानव विविध अन्न खात होता, आता तो एका पिकावर अवलंबून झाला. वीट आणि राईस मानवावर राज्य करू लागले. हरारी म्हणतात, आपण वीट पिकवत नव्हतो, वीट आपल्याला पिकवत होतं. कारण त्यासाठी आपण स्थिर झालो, घर बांधलं, संपूर्ण जीवन त्याभोवती फिरवलं. शेतीमुळे सरप्लस अन्न तयार झालं आणि सरप्लसमुळे काय निर्माण झालं? असमानता. काही लोक जमीन मालक झाले, काही कामगार. सत्तेची सुरुवात इथेच झाली आणि मग आली हायरार्की, राजे, सैनिक, कर. शेतीमुळे लोकसंख्या वाढली, पण इंडिव्हिज्युअल जीवन सुधारलं का? बहुतेक नाही. शेतीपूर्वी मानव उंच, मजबूत आणि निरोगी होता. शेतीनंतर कुपोषण, रोग आणि संघर्ष वाढले. पण मग प्रश्न येतो, जर शेती इतकी वाईट होती तर आपण ती का स्वीकारली? कारण ती दीर्घकालीन सुरक्षित वाटत होती. मानव भविष्याबद्दल विचार करू लागला. उद्या अन्न मिळेल का? शेतीने नियंत्रणाची भावना दिली, पण त्याचबरोबर तिने आपल्याला जमिनीशी बांधलं. याच काळात गावं तयार झाली, गावांमधून शहरं आणि शहरांमधून साम्राज्य. म्हणजे शेतीने सिव्हिलायझेशनची पायाभरणी केली. पण किंमत काय होती? स्वातंत्र्य. हा अध्याय आपल्याला विचारायला भाग पाडतो. प्रगती म्हणजे काय? जास्त अन्न की जास्त आनंद? आज आपण मॉडर्न जगात राहतो, हायटेक जीवन. पण आपण अजूनही त्या शेती क्रांतीच्या निर्णयाचे परिणाम जगतो. आपण स्थिर आहोत, बिझी आहोत आणि सतत अधिक निर्माण करत आहोत. कदाचित आपण अजूनही वीटच्या साखळीत आहोत. आता पुढच्या अध्यायात आपण पाहूया, इतके वेगवेगळे लोक एकत्र कसे आले. धर्म, पैसा आणि साम्राज्यांनी मानव जातीला कसं एकत्र केलं. अध्याय 3, ह्युमन युनिफिकेशन, म्हणजेच मानव जातीचं एकत्रीकरण. कल्पना करा, तुम्ही एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून वस्तू विकत घेता. तो तुम्हाला ओळखत नाही, तुम्ही त्याला ओळखत नाही, तरीही व्यवहार होतो. का? कारण तुमच्या दोघांच्याही हातात आहे पैसा. पण पैसा म्हणजे काय? कागद किंवा डिजिटल नंबर. तरीही आपण त्यावर विश्वास ठेवतो. याच विश्वासामुळे मानव जातीचं एकत्रीकरण झालं. हरारी सांगतो, मानव जातीला 3 गोष्टींनी एकत्र आणलं: धर्म, पैसा, साम्राज्य. पहिली शक्ती, धर्म. धर्माने लोकांना एक सामायिक कथा दिली, एक नैतिक नियम दिला, एक मोठा अर्थ दिला. जे लोक कधी भेटले नव्हते ते एकाच देवावर विश्वास ठेवून भाऊ बहीण बनले. दुसरी शक्ती, पैसा. पैसा हा सर्वात युनिव्हर्सल विश्वास आहे. तुम्ही कोणत्याही देशात जा, भाषा वेगळी असेल, संस्कृती वेगळी असेल, पण पैशावर विश्वास समान आहे. पैसा धर्मापेक्षा जास्त पॉवरफुल आहे.
कारण तो भावना नाही, तो व्यवहार आहे. तिसरी शक्ती, साम्राज्य. इतिहासात जवळजवळ प्रत्येक मोठी संस्कृती एखाद्या साम्राज्याच्या प्रभावाखाली आली. रोमन एम्पायर, मराठा एम्पायर, ब्रिटिश एम्पायर. साम्राज्यांनी विविध संस्कृती एकत्र आणल्या, कधी युद्धाने, कधी व्यापाराने, पण त्यातून एक ग्लोबल नेटवर्क तयार झाला. आज आपण म्हणतो ग्लोबलायझेशन, पण त्याची सुरुवात हजारो वर्षांपूर्वी झाली होती. आज तुमचा मोबाईल अनेक देशांमधील कॉम्पोनंट्सने बनतो. तुम्ही जे अन्न खाता ते कदाचित दुसऱ्या खंडातून आलेलं असतं. हीच ह्यूमन युनिफिकेशन आहे. पण एक प्रश्न इथे उभा राहतो, हे एकत्रीकरण शांततेने झालं का? नाही. युद्ध झाली, संस्कृती नष्ट झाल्या, लोक गुलाम बनले. एकत्रीकरणाचं मूल्य कधीकधी फार महाग होतं, पण मोठ्या पिक्चरमध्ये पाहिलं तर मानवजाती हळूहळू एकाच ग्लोबल सिव्हिलायझेशनकडे चालली आहे. आज जगात शेकडो देश आहेत, पण इकॉनॉमी एकमेकांशी जोडलेली आहे. आपण वेगळे दिसतो, पण सिस्टम एकच आहे. हरारी आपल्याला विचारायला लावतात, जर पैसा, धर्म आणि साम्राज्य हे फक्त कलेक्टिव्ह इमॅजिनेशन असतील, तर आपण त्यांच्यासाठी का लढतो? कारण आपण त्या कथांवर विश्वास ठेवतो, आणि कथा जितकी मोठी तितकी तिची ताकद मोठी. आता पुढे येते मानव इतिहासातील सर्वात वेगवान आणि विस्फोटक बदल, ज्ञानाची भूक. अध्याय 4, सायंटिफिक रेव्होल्यूशन. सुमारे 500 वर्षापूर्वी मानवाने एक नवीन गोष्ट मान्य केली. आपल्याला सगळं माहीत नाही. ही साधी वाटणारी जाणीव मानव इतिहासातील सर्वात मोठी क्रांती ठरली. पूर्वी लोक मानायचे सर्व ज्ञान पवित्र ग्रंथात आहे, देवाने दिलं आहे, प्रश्न विचारायची गरज नाही. पण सायंटिफिक रेव्होल्यूशनने सांगितलं, अज्ञान मान्य करा, निरीक्षण करा, प्रयोग करा. आणि मग जग बदलायला सुरुवात झाली. नवीन नकाशे तयार झाले, नवीन औषधं सापडली, नवीन तंत्रज्ञान जन्माला आलं. पण हरारी इथे एक वेगळा मुद्दा मांडतात. सायन्स एकटं काम करत नाही. सायन्स, एम्पायर आणि कॅपिटलिझम या तिघांनी मिळून आधुनिक जग तयार केलं. उदाहरणार्थ, युरोपियन साम्राज्यांनी नवीन प्रदेश शोधण्यासाठी मोहिमा काढल्या. त्यांना नकाशे हवे होते, ज्ञान हवं होतं, नवीन संसाधने हवी होती. सायन्सने ते दिलं, कॅपिटलिझमने फंडिंग दिली आणि एम्पायरने विस्तार केला. हा सायकल सुरू झाला. ज्ञान, शक्ती, संपत्ती आणि आणखी ज्ञान. यानंतर इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन आली. मशीन्स तयार झाली, फॅक्टरीज उभ्या राहिल्या, मास प्रोडक्शन सुरू झालं. मानवाने निसर्गावर नियंत्रण मिळवायला सुरुवात केली. पण एक प्रश्न पुन्हा उभा राहतो, आपण अधिक शक्तिशाली झालो, पण आपण अधिक सुखी झालो का? आज आपल्याकडे औषधं आहेत, इंटरनेट आहे, स्पेस मिशन्स आहेत, पण अँक्झायटी, स्ट्रेस, डिप्रेशन देखील आहेत. सायंटिफिक रेव्होल्यूशनने आपल्याला देवासारखी ताकद दिली, पण त्या ताकदीचा उपयोग आपण कसा करतोय? हरारी एक धक्कादायक विचार मांडतात. भविष्यात मानव नैसर्गिक एव्होल्यूशनने नाही, तर टेक्नॉलॉजीने इव्हॉल्व्ह होईल. जेनेटिक इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, बायोटेक्नॉलॉजी. कदाचित आपण होमोसेपियन्स राहणार नाही. कदाचित आपण होमो देस, देवसमान मानव बनू. पण मग प्रश्न आहे, आपण इतके शक्तिशाली झालो की स्वतःचं भविष्य बदलू शकतो, तर आपण कोण बनणार आहोत आणि कोण ठरवणार? सायन्सने आपल्याला साधनं दिली, पण दिशा दिली नाही. दिशा अजूनही आपल्या हातात आहे. आता पुढच्या अध्यायात आपण सर्वात वैयक्तिक प्रश्न विचारू. इतक्या प्रगतीनंतर आपण खरंच जास्त आनंदी आहोत का? अध्याय 5, हॅपीनेस पॅराडॉक्स. प्रगती झाली, पण आनंद वाढला का? मानवजातीनं जग जिंकलं. आपण रोगांवर मात केली. आपण अंतराळात पोहोचलो. आपण अणू फोडला. पण एक साधा प्रश्न अजूनही उभा आहे. आपण अधिक आनंदी आहोत का? इमॅजिन करा, 12,000 वर्षापूर्वीचा एक शिकारी. त्याच्याकडे ना घर होतं, ना बँक अकाउंट, ना स्मार्टफोन. पण त्याचं आयुष्य साधं होतं. तो निसर्गाशी जोडलेला होता. त्याला त्याच्या ट्राईबवर विश्वास होता. त्याचं जग लहान होतं,
आज आपल्याकडे सर्व सुविधा आहेत. AC आहे, इंटरनेट आहे, ग्लोबल कनेक्टिव्हिटी आहे. पण अँझायटी का आहे? लोनलीनेस का आहे? हॅरारी म्हणतात, मानवाचा आनंद ऑब्जेक्टिव्ह परिस्थितीवर नाही, तर एक्सपेक्टेशन्सवर अवलंबून असतो. जर तुमच्या अपेक्षा कमी असतील तर तुम्ही जास्त समाधानी असता. पण मॉडर्न जग आपल्या अपेक्षा सतत वाढवतं. सोशल मीडिया सांगतं तुम्ही अजून पुरेसे नाही. जास्त पैसा हवा, जास्त सक्सेस हवं, जास्त रेकग्निशन हवं. आपण कंपॅरिझनच्या सापऱ्यात अडकलो. इव्होल्यूशनच्या दृष्टीनं पाहिलं तर आपला मेंदू अजूनही हंटर गॅदरर आहे. तो ट्रायबल लाईफसाठी बनलेला आहे, स्मॉल ग्रुपसाठी. पण आपण आता मिलियन्स लोकांशी कनेक्टेड आहोत. आपण फिजिकली सुरक्षित आहोत, पण मानसिकदृष्ट्या ओव्हरलोड झालो आहोत. आणखी एक सटल गोष्ट, प्रगतीमुळे सफरिंग कमी झालं का? काही बाबतीत हो. मेडिसिनमुळे आयुष्य वाढलं, पॉवर्टी कमी झाली. पण एक्झिस्टेन्शियल प्रश्न अजूनही आहेत. मी कोण आहे? माझ्या आयुष्याचा अर्थ काय? सायन्स उत्तर देऊ शकतं कसं जगायचं, पण का जगायचं हा प्रश्न अजून उघडाच आहे. हॅपीनेस पॅराडॉक्स म्हणजे काय? जितकी प्रगती तितकी अपेक्षा, जितकी अपेक्षा तितकी असंतोषाची शक्यता. म्हणून कदाचित प्रश्न असा आहे, आपण बाह्य जग जिंकण्यात इतके व्यस्त झालो की आतलं जग विसरलो? आपण अधिक शक्तिशाली झालो, पण अधिक शांत झालो का? आता शेवटच्या भागात आपण भविष्याकडे पाहूया. AI, बायोटेक्नॉलॉजी आणि मानवाचा पुढचा टप्पा. अंतिम संदेश. मानव कुठे चालला आहे? आपण जंगलातून सुरुवात केली. लहान गट, साधं जीवन, मग कथा तयार केल्या, देव तयार केले, देश तयार केले, पैसा तयार केला, शेती केली, साम्राज्य उभारले, विज्ञान निर्माण केलं. आणि आज आपण अशा टप्प्यावर आहोत जिथे मानव स्वतःची एव्होल्यूशन स्वतः डिझाईन करू शकतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्स मानवाच्या बुद्धिमत्तेला आव्हान देत आहे. बायोटेक्नॉलॉजी मानवाच्या शरीरात बदल करू शकते. डेटा नवीन देव बनत आहे. हॅरारी एक धक्कादायक प्रश्न विचारतात, जर आपण देवासारखी शक्ती मिळवली तर आपण देवासारखी जबाबदारी घेऊ का? भविष्यात कदाचित सगळे मानव समान राहणार नाहीत. काही जण जेनेटिक अपग्रेड्स घेतील, काही जण AI सोबत मर्ज होतील, आणि मग होमो सेपियन्सचा शेवट होऊ शकतो. कदाचित होमो देऊस, नवीन मानव जन्माला येईल. पण या सगळ्यात सर्वात मोठा प्रश्न तसाच आहे. आपण शक्तिशाली होतो आहोत, पण आपण शहाणे होत आहोत का? आपण जगावर नियंत्रण मिळवत आहोत, पण आपण स्वतःवर नियंत्रण ठेवतो आहोत का? सेपियन्स आपल्याला इतिहास शिकवत नाही, ते आपल्याला आरसा दाखवतं. आपण जे काही निर्माण केलं ते कथा होत्या, आणि कदाचित भविष्यही एका नव्या कथेवर उभं राहील. म्हणून प्रश्न असा आहे, पुढची कथा कोण लिहिणार, आणि ती कथा मानवाला कुठे नेणार? मानवजातीचा प्रवास अजून संपलेला नाही, तो फक्त बदलतो आहे. आणि कदाचित या इतिहासाच्या पुढच्या पानावर तुमचं नाव असेल. जर आजच्या या प्रवासाने तुमच्या विचारांमध्ये थोडासा बदल घडवला असेल तर थांबा आणि एक प्रश्न स्वतःला विचारा, मी ज्या जगात राहतो त्या जगाची कथा कोण लिहित आहे? इतिहास फक्त भूतकाळाबद्दल नसतो, तो आपल्या भविष्याबद्दलही असतो. सेपियन्स आपल्याला शिकवतं, आपण कथा तयार करणारे प्राणी आहोत. म्हणून पुढची कथा जाणीवपूर्वक लिहा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच विचारप्रवर्तक पुस्तकांचे सखोल मराठी सारांश पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचं मत आणि विचार कॉमेंटमध्ये नक्की लिहा, कारण कदाचित पुढची महान कल्पना तुमच्याच मनात जन्म घेत असेल. हे होतं माइंडफुल पेजेस मराठी, पुस्तकांचा सार, जीवनाचा विचार. पुन्हा भेटूया पुढच्या बौद्धिक प्रवासात. धन्यवाद.